केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। इथेनॉल संबंधित व्यवसायातील नफ्याशी कुटुंबियांचा संबंध जोडला जातोय। तसंच सोशल मीडियावर डीपफेक चित्र आणि व्हिडिओ तयार केल्याचा आरोप नितीन गडकरींनी केला आहे। गोकुळची निवडणूक लढवणार नसल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। पुन्हा चेअरमन राहणार नसून सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत अस्पष्टता असल्याचंही मुश्रीफांनी यावेळेला सांगितलंय। शिक्षण व्यवस्थेवर बोलताना राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। सरकारच्या मंत्र्यांची मुलं परदेशात शिकतात आणि आमची मुलं इथल्या बोगस शिक्षण पद्धतीचं शिक्षण घेतात अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। तर भाजपच्या अनेक नेत्यांची मुलं भारतातच शिकतात, मात्र राऊतांच्या मालकांची मुलं कुठे शिकतात असा सवाल उपस्थित करत बन यांनी पलटवार केला। राज्यात एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। महाराष्ट्रात कोणतीही पेपरफुटी खपवून घेतली जाणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबाबत कठोर कारवाई करतील असा इशारा जयकुमार गोरे यांनी दिला। बीडच्या सातारा येथील जिल्हा परिषद शाळेतील अनुजा हवळे हिनं भारत टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे। दुसरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुजाने उल्लेखनीय यश संपादन केल्यानं तिचं इस्रो इथं शैक्षणिक संशोधन आणि विविध प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी तिची निवड झाली। पुणे जिल्ह्यातील धरणांच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे त्या धरणातून पाणी सोडल्यानं उजनी धरण आता 95% भरलंय। उजनी धरणातून पूर नियंत्रण करण्यासाठी 10,000 क्युसेक वेगानं भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यात आलंय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। समृद्धी महामार्गावर उद्या तासभर वाहतूक ब्लॉक असणार आहे। दुपारी गॅन्ट्री बसवण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे। बुलढाणा जालना दरम्यान दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये हे काम करण्यात येणार आहे। या कामादरम्यान मुंबई वाहिनीवर तासाभराचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलंय। एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांनी दूषित पाणी थेट नदीपात्रात सोडल्यानं नागरिक संतप्त झाले। दरम्यान वारंवार तक्रारी करून हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। व्हॉट्सअॅपवर आलेल्या लिंकवर क्लिक करणं एकाला चांगलंच महागात पडलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाहीतील अतुल लोनबले या व्यक्तीनं व्हॉट्सअॅपवर एक लिंक आली होती, त्यावर क्लिक करता त्याच्या खात्यातून 3 लाख रुपये परस्पर ट्रान्सफर झाले। या प्रकरणी सिंदेवाही पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। नांदेडमध्ये एका प्राध्यापकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून गंडा घालण्यात आलेला आहे। बँक खात्यातून टेरर फंडिंग आणि मनी लॉन्ड्रिंग करण्यात आल्याची भीती व्हिडिओ कॉल करून या प्राध्यापकाला दाखवली। अटकेच्या भीतीपोटी प्राध्यापकांना तब्बल 51,34,000 रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा केले। खेड तालुक्यातील खराबवाडी येथील गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्यात आलंय। या प्रकरणी शासनाने तब्बल 373 व्यावसायिक मिळकतींवर बुलडोजर फिरवलाय। न्यायालयाच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली आहे। तसंच यावेळेला पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। साताऱ्याच्या कराडमध्ये राधे डेअरी फार्मवर अन्न आणि औषध प्रशासनानं मध्यरात्री धाड टाकून दूध भेसळीचा प्रकार उघडकीला आणलाय। शामगाव इथल्या दूध डेअरीमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता। दुधामध्ये पामतेल आणि दूध पावडर मिसळून भेसळ केली जात असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। भंडारा पोलिसांनी 200 किलो गांजा जप्त केलेला आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भंडारा जिल्ह्यातून एक ट्रक भरून गांजा मुंबईच्या दिशेनं जात होता। या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्रीची गस्त घालत साकोलीजवळ तपासणी सुरू केली। त्यामध्ये एक ट्रक अवैधरित्या गांजा भरून जात होता। या कारवाई दरम्यान 2 आरोपींचं गांजा आणि ट्रक जप्त करण्यात आलेला आहे। LGBTQ समुदायाचे लोक नेहमीच भारतीय समाजाचा भाग राहिलेले आहेत आणि त्यांना वगळण्याऐवजी त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे। समाजाने त्यांना स्वीकारलं पाहिजे, ते स्वीकृतीस पात्र आहेत अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडली आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या यशस्वी आंदोलनाच्या धर्तीवर आता E20 जनता पार्टीची चर्चा रंगली आहे। सोशल मीडियावर आता E20 जनता पार्टीची चर्चा सुरू झाली आहे। देशभरातील इंधन पंपांवर E20 इंधनाबरोबरच 100% पेट्रोल खरेदी करण्याचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी E20 जनता पार्टीकडून करण्यात आली आहे। देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आणखी एक व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे। पेपरफुटी रोखण्यासाठी आज अधिवेशनामध्ये कठोर कायदा आणणार असल्याचं मोदी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे।
विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राज्याचं राजकारण तापलंय. काल ठाकरेंनी विजयोत्सव साजरा केला आणि यावरून उपमुख्यमंत्री शिंदेंनी टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काहींनी पेटवापेटवीची भाषा केली असा हल्लाबोल शिंदेंनी केलाय. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा शब्दात शिंदेंनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय. आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील पेपर फुटीबाबत अनेक खळबळजनक दावे केलेले आहेत. कौटिल्य अकादमीतून पालकांनी पेपर विकत घेतला असा आरोप रोहित पवार यांनी केला. पेपर सेट करणारी व्यक्ती फुटली होती. या व्यक्तीने पैसे देऊन 2 दिवस आधीच औषध निरीक्षक भरतीचा पेपर विद्यार्थ्यांना दिला होता असा दावा रोहित पवार यांच्याकडून करण्यात आलाय. गोंदियामध्ये नीट पेपर फुटी प्रकरणातील आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे. यावेळेला विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी सहभागी होत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. विकास निधी आणि निविदा प्रक्रियेमध्ये गैरकारभाराचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांनी मिरज बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये आंदोलन केलंय. 9 कोटींचा निधी अन्यत्र वळवू नये आणि निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. जेनजी आंदोलकांनी संपूर्ण देश दणाणून सोडलेला असताना जिथे कायदे बनतात तिथे अशा लोकसभेमध्ये केवळ 5%च खासदार तरुण म्हणजे 35 वर्ष वयाच्या आतील आहेत. 543 पैकी अवघे 25 खासदार या गटात येतात. एवढंच नाही तर सध्याची लोकसभा ही सर्वात वयोवृद्धांची लोकसभा असल्याचा आकडेवारीतून दिसून येते. पुणे रेल्वे स्थानकावर सुरक्षेसाठी AI कॅमेरे आणि हायटेक यंत्रणा सुरू करण्यात आलेली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार स्थानकामध्ये येताच पोलिसांना अलर्ट मिळणार असून संशयितांवर नजर ठेवणं सोपं होणार आहे. कृष्णा नदीचं अतिरिक्त पाणी नीरा नदीमार्गे उजनी धरणामध्ये आणण्यासाठी सर्वेक्षण आणि DPR तयार करण्यास राज्य शासनानं 24 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे सातारा, सांगली आणि सोलापूरच्या दुष्काळी भागांना सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा मोठा फायदा होणार आहे. नागपूर शहरातील वाढत्या विस्तारामुळे महापालिकेच्या झोन कार्यालयांची संख्या 10 वरून 12 करण्याचा प्रस्ताव पुढे आलेला आहे. त्यामुळे नागरिक कामांना गती मिळून तक्रार निवारण आणि विकास कामांवर अधिक प्रभावी लक्ष ठेवता येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला दिलेले आहेत. प्लास्टिक आणि घनकचऱ्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होत असल्याचं सांगत न्यायालयानं कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. नाशिकच्या ओझर परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे ओझरमधील बाणगंगा नदीला पूर आलाय. दिंडोरी तालुक्यामध्ये प्रचंड पावसामुळे महामार्गावर मोठी कोंडी झाली होती. पुण्याच्या डिंबे धरण ओव्हरफ्लो झालेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून घोड नदीच्या पात्रामध्ये 7,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. हे धरण जुलै अखेरीस भरल्यामुळे आंबेगाव आणि शिरूर परिसरासह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे सध्या छत्रपती संभाजीनगरातील जायकवाडी धरणामध्ये 47,405 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू झाली आहे. अवघ्या 4 दिवसांमध्ये तब्बल 481 दशलक्ष घनमीटरहून अधिक पाण्याची आवक झाली आहे. 22 जुलै रोजी 31% असलेला उपयुक्त जलसाठा आता खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय. त्यामुळे माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्य बहरलंय. घाटातील धबधबे देखील प्रवाहित झालेत. तसंच माळशेज परिसरामध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं पर्यटक माळशेज घाटाकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे स्थानिकांना मोठा रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. हिंगोलीमध्ये ऐन पावसाळ्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हिंगोलीतील पिंपळखुटा गावामध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते आहे. गावकऱ्यांना गावापासून दूर असलेल्या विहिरीवरून पाणी आणावं लागतंय. पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी गावकरी करतायत. ऐन पावसाळ्यामध्ये मराठवाड्यातील काही भागात तीव्र पाणी टंचाई आणि मराठवाड्यातील जवळपास 256 गावं आणि 131 वाड्यांना 428 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. पाणी पुरवठ्यासाठी 969 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय. ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाईचं सावट ओसरलं असून बारवी धरणातील पाणीसाठा 73.58% पोहोचलाय. जोरदार पावसामुळे अवघ्या आठवड्याभरात धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. 5 धरणाचे दरवाजे उघडल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
मराठवाड्यामध्ये 256 गावांना आणि 131 वाड्यांना सध्या 428 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. पावसाचा जोर कमी राहिल्यानं टंचाईग्रस्त भागातील टँकरची संख्या वाढली असून आगामी काळामध्ये ती 500 पार जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पवना धरण भरल्यानं शहरातील 15% पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महापौर रवी लांडगे यांनी प्रशासनाला याबाबत सूचना दिल्या असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कायद्याच्या विद्यार्थ्यांना राज्याच्या विधी आणि न्याय विभागामध्ये 6 आठवडे कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. 12 विद्यार्थ्यांची गुणवत्तेच्या आधारे निवड केली जाणार असून इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या 10,000 करणाऱ्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपयांचं विद्यावेतन आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागानं शिक्षक भरतीला 585 पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. मात्र उमेदवारांना लवकरच पर्याय भरण्याची संधी मिळणार असून पुढील 1.5 महिन्यात प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील डागडुजीच्या कामांवर 2 वर्षांमध्ये सुमारे 60 कोटी रुपये खर्च झाल्यानं प्रश्न उपस्थित झालेत. या खर्चाची चौकशी करण्याची मागणी होत असून पालकमंत्र्यांच्या पाहणीनंतर कामांच्या गुणवत्तेवरही संयम व्यक्त केला जातोय. पुणे शहरामध्ये 1.5 महिन्यात डेंग्यूचे सुमारे 300 संशयित रुग्ण आढळलेत. पावसामुळे साचलेलं पाणी आणि डासांची वाढ यामुळे धोका वाढला असून नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात आलंय. देशामध्ये कुपोषणाचं प्रमाण काही अंशी कमी झालं असलं तरी कोट्यावधी भारतीय अजूनही पौष्टिक आहारापासून दूर आहेत. वाढत्या महागाईमुळे नागरिक पोषक आहार घेऊ शकत नाहीत अशी धक्कादायक माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून समोर आली आहे. उजळ रंगाचं आकर्षण दाखवून विकल्या जाणाऱ्या 15हून अधिक ब्युटी क्रीम्सना अन्न आणि औषध प्रशासनानं अपात्र ठरवलंय. तपासणीमध्ये काही क्रीम्समध्ये प्रमाणापेक्षा अधिक शिसा आणि पारा आढळल्यानं त्यांची विक्री आणि वितरण थांबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. ग्राहकांना अशी उत्पादनं वापरणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय. गोंदियातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एका महिलेच्या घरातून 5 किलोपेक्षा अधिकचा गांजा जप्त केलेला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदडमधल्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतला असून हा गांजा कुठून आला याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला.